रोजगार आमच्या हक्काचा, अरे शिक्षण आमच्या हक्काचं. एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पूर्वरच झालीच पाहिजे. एमपीएससी ची परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे. सर्व शासकीय विभागातील रिक्त पदे तात्काळ भरलीच पाहिजे. पेपर फुटी करणारा नालायक सरकार मुर्दाबाद. धर्मेंद्र प्रधान राजीनामा. विद्यार्थी युवकांच्या भविष्याशी खेळणारं सरकार मुर्दाबाद. बीए बीकॉम बीएससी क्यों नहीं है वैकेंसी, मोदी सरकार जवाब दो. जवाब तुमको देना पडेगा. रोजगार आमच्या हक्काचा, शिक्षण आमच्या हक्काचं. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. विद्यार्थी युवक एकजुटीचा. मी एक एमपीएससी स्टुडंट आहे आणि या एमपीएससीनं जे निर्णय घेतला, पहिले जो निर्णय घेतला त्यांना आम्ही पूर्ण साथ दिली होती एमपीएससीला की सरळ सेवा त्या एमपीएससी घेणार होती आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं होतं. कारण हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा होता आणि त्या निर्णयाचं म्हणून आम्ही स्वागत केलं. आणि आता जो एमपीएससीने जो निर्णय घेतला, त्यांनी जी एमपीएससीचे जे पेपर आहेत, ग्रुप बी असो ग्रुप सी असो, जी पूर्वपरीक्षा आहे ती आता ऑनलाईन घेते. म्हणून आम्हाला एमपीएससीचा जाहीर निषेध आहे. आणि आता आम्हाला खंत वाटतोय की सरळ सेवा ही एमपीएससी कडे गेली आहे, की एमपीएससी ही सरळ सेवेकडे गेली आहे. त्याच्यामुळे एमपीएससीचा मी जाहीर निषेध करतोय. आणि या एमपीएससी मध्ये आम्ही जे सातत्याने प्रयत्न करतोय, जे आम्ही 4-4, 5-5 वर्षे आमचे जीवनाच्या आम्ही या एमपीएससी मध्ये घालतोय आणि त्याच्यामध्ये ही एमपीएससी चे निर्णय घेते, पेपर ऑनलाईन कराय की ऑफलाईन करूया. त्याच्यामध्ये जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळं रिझल्ट जो लागतोय, रिझल्ट 1.5 ते 2 वर्षांनी रिझल्ट लागतोय. रिझल्ट लागला तर जॉईन होत नाही पोरं लवकर, आणि जॉईन झाले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा जी पेपरची जी केसेस आहेत ज्या न्यायालयामध्ये जातात, न्यायालयामध्ये केसेस गेल्यानंतर ज्याचा रिझल्ट लेट लागतोय आणि त्याच्या वयवाढीमुळे जो मानसिक ताण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना होतोय, तो मानसिक ताण हा एमपीएससी कधी आमचा सहन करून घेतला नाही. त्यांनी याच्यावर कधी विचार केला नाही. तरीही एमपीएससीने जो निर्णय घेतला जी ऑनलाईन पेपर घ्यायचा, त्यांना माझी विनंती आहे एक एमपीएससी स्टुडंट म्हणून की एमपीएससीने जो ऑनलाईन पेपर घेण्याचा जो निर्णय घेतला तो मागे घेऊन जो पहिला निर्णय होता एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी जो पेपर ऑफलाईन घ्यायचा, त्याच्यावरती ठाम उभे राहावे आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेला विजय करून द्यावे, एवढीच माझी विनंती आहे. लोकांना, विद्यार्थ्यांना, युवकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना नेमकं काय पाहिजे हे त्याचा कधी विचार करत नाही आणि जे नाही पाहिजे ते आपल्या मानगुटीवर आणून ते बसवतात. आता कुठल्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी? केली होती का? कुठल्याच विद्यार्थी संघटनेनं नाही किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना मागणी केली नव्हती की एमपीएससी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी. पण त्यांनी कुठलाही विचार न करता, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार न करता त्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यामध्ये त्यांचा तो निर्णय जाहीर झाला. परत सर्व विभागातल्या ज्या रिकाम्या जागा आहेत, आपण पाहतोय निवडणुका आल्या की मोठमोठी आश्वासनं कुठल्याही सरकारमधले कुठल्याही पक्षाचे लोक असो ते देतात. नोकर भरती करण्यात येईल, बेरोजगारीचा दर कमी करण्यात येईल. पण आपण पाहतोय जगामध्ये भारताचा बेरोजगारी दर हा सगळ्यात उच्चांक आहे. याला कारणीभूत कोण आहे नेमकं? मग तर याला कारणीभूत कितीही झालं तरी इथलं सरकारच असतं. कारण सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी निर्माण झालेलं असतं. पण यांना लोकांचं कल्याण न करता यांना आता एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल हा एमपीएससीने निर्णय जाहीर केला. आपल्याला माहिती आहे ऑनलाईन परीक्षा घ्यायची म्हटल्यानंतर कुठल्या कंपन्यांना ते कॉन्ट्रॅक्ट देतात? टीसीएस, आयबीपीएस या 2 कंपन्यांना. आता आपण पाहतोय मध्यंतरी त्या दोन्ही कंपन्यांनी तलाठी भरतीची परीक्षा घेतली, त्याच्यामध्ये घोटाळा झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ऑनलाईन परीक्षा घेतल्यानंतर जर एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला तर कंपनी ही तुमच्या भविष्याचा किंवा तरुणांचा विचार करणार नाही, तर ते स्वतःच्या फायद्याचा, स्वतःची खळगी भरण्याचा विचार करत असतात. आणि म्हणून आपली सरळ मागणी आहे की एमपीएससी परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे. कारण सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं होणार असेल एमपीएससी ऑनलाईन होण्याच्या ह्याच्यामध्ये तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे.
कारण नॉर्मलायझेशन ही पद्धत आपल्याला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी कमी मार्क घेतले त्या विद्यार्थ्यांचे मार्क आपले रिझल्ट लागल्यानंतर पाहतो की त्यांचे मार्क जास्त झालेले नॉर्मलायझेशनमुळे जास्त होतात. आणि म्हणून ही सगळ्यात जेन्युइन मागणी आहे. दुसरी मागणी आहे की सगळ्या जागा भरण्यात याव्यात. 1.5 ते 2 लाख रिक्त पदे सर्व विभागामध्ये आहेत. पण सरकारला या रिक्त पदं भरावी अशी मानसिकताच नाही. आपण पाहतो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सरकारी पदं भरली जातात.